कोणत्या क्लासला आलेले किंवा मी काही म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट अशी होती की फॅमिली सोबत राहिल्यासारखंच वाटत होतं। आणि इथले सरांचा स्वभाव सगळ्यात भारी होता। म्हणजे असं कधी आमच्यावर चिडचिड नाही किंवा काही नाही, असं स्ट्रिक्टपणा नव्हता। पण त्यांनी एकदा समजवलेली गोष्ट कधी परत विचारायची गरजच नाही पडली मला। म्हणजे त्यांनी समजा एखादी गोष्ट समजवलीये आणि ती मी जरी 2 महिने केली तरी ती माझ्या लक्षात राहत होती, कारण सर एवढं बेसिक पासून एकदम परफेक्टली सर शिकवत होते। आणि सरांचा स्वभाव म्हणजे सर मला असं वाटलं आता मी एवढे म्हणजे क्लासेस किंवा कॉलेजेस वगैरे केले, पण तिथं नावाने हाक मारतात। इथं आल्यावर मी त्यांच्यापेक्षा लहान असून त्यांचे विद्यार्थी असून त्यांनी मला रिस्पेक्ट दिली। मलाच नव्हे तर म्हणजे प्रत्येक मुलीला त्या मॅडम म्हणूनच हाक मारतात। म्हणजे असं वाटत होतं की हे पण असं नावाने हाक, पण इथं आल्यावर आपण म्हणजे शिष्य आहे त्यांचे तरी त्यांनी आपल्याला रिस्पेक्ट दिली। इथं आल्यापासून म्हणजे ते दरवेळेस म्हणजे टेक अ रिस्पेक्ट अँड गिव्ह अ रिस्पेक्ट। आणि इथं आल्यापासून हे खरं झालं की छोटे असो किंवा मोठे आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट दिली पाहिजे, हे मी खूप इम्पॉर्टंट इथं आल्यावर शिकले। आणि पहिल्यांदा कोणते तरी टीचर किंवा कोणते तरी गुरु मला मॅडम म्हणून बोलले, हे मला खूप नवल वाटले इथं आल्यावर। आणि ते मलाच नाही तर सगळ्या मुलींना तसंच म्हणतात, मॅडम म्हणूनच हाक मारतात, प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊन बोलतात। इथलं ऍटमॉस्फिअर असं आहे की म्हणजे आलं ना जाऊच वाटत नाही। म्हणजे आम्हाला 1 तास म्हणतो 1 तास पण असं निघून जायचं, कळतच नव्हतं की आम्ही कधी आलो आणि कधी चाललो, एवढं फ्री वाटायचं इथं आल्यावर। आणि सगळ्यात मेन म्हणजे असं वाटायचं कधी सॅटरडे येतो। सॅटरडेला म्हणजे एक वेगळी एक्साइटमेंट राहायची की आता, कारण दर सॅटरडेला आम्हाला सर एक मोटिवेशनल स्पीच नाही म्हणता येणार पण मार्गदर्शन द्यायचे। स्पीच सगळे देतात पण सर आम्हाला डायरेक्शन द्यायचे आणि मोटिवेशन सगळे देतात, पण सर आम्हाला एक प्रॉपर डायरेक्शन देऊन आमचं जे कन्फ्युजन आहे लाईफ मध्ये की ते आम्ही कोणाला सांगू शकत नाही, ते सर न बघता म्हणजे आमच्याशी न कम्युनिकेट करता सर ओळखून घेतात आणि त्याच्यावर सोल्युशन देतात। ते डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली ते आपल्याला कळून जातं की आपल्याला ही प्रॉब्लेम आहे, सरांनी आपल्याला ते सोल्युशन दिलेलं आहे। आणि सॅटरडे हाच खास राहायचा की सॅटरडेला सर आम्हाला कोणत्या तरी एक टॉपिक द्यायचे त्याच्यावर बोलायचं। मला फर्स्ट डे आठवतंय, माझा दर सॅटरडेला एक तर सर ना जे वीक मध्ये व्हायचं त्याचं प्रॅक्टिकल घ्यायचे किंवा प्रेझेंटेशन व्हायचं। तर माझा फर्स्ट सॅटरडे होता तेव्हा सरांनी, तेव्हा आमचं टॅली चालू होतं, माझं फर्स्ट वीक होतं तेव्हा। आणि मी आले तेव्हा डिपॉझिट विड्रॉ वगैरे चालू होतं, कंपनी क्रिएशन मी यायच्या आधी झालं होतं म्हणून मला त्याची काही आयडिया नव्हती। आणि सरांनी मला त्यालाच उठवलं की तुम्ही कंपनी क्रिएट करा। आणि मला अजून पण आठवते मी खुर्चीवर बसले होते तरी माझे पाय एकदम असे लटलट कापत होते। आणि ते कीज होते ना, मी जेव्हा कीज